मोबाईल सायलेन्स करून घ्या, चॅनलवर जाते बातमी. 4 वर्षापूर्वी 4 ते 5 वर्षापूर्वी जय भीम या चित्रपटाने महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये एक आपलं वलय निर्माण केलेलं होतं. त्यानंतर आता कोविड संपला आणि आता भीम जयंती या नावाचा चित्रपट मराठी सिनेमासृष्टीमध्ये आता पदार्पण करीत आहे आणि याचे मेन दिग्दर्शक, डायरेक्टर, संगीतकार हे संपूर्ण मराठी माणूस आहेत आणि तो चित्रपटाचे सर्व डायरेक्टर आहेत वर्धा जिल्ह्यातील, ज्या वर्धा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती. याच वर्धा जिल्ह्यामधून सुवर्णासाठी मंदिरसुद्धा उघडण्यात आलं होतं. या संपूर्ण चित्रपट नेमका कसा आहे, याच्यामध्ये कोणकोणाचे किरदार आहेत, कुठले अभिनेते आहेत, कुठले अभिनेत्री आहेत, की संपूर्ण ग्रामीण याच्यावरती हा चित्रपट अवलंबून आहेत. त्यामध्ये बाबासाहेबांचा किंवा अनुसूचित जाती जमातींचा म्हणा किंवा तेव्हाचे हरिजन यांचा काय समावेश या चित्रपटामध्ये आहे, काय उल्लेख आहे, हे संपूर्ण याच्यासाठी आपण माहिती घेणार आहोत. याचे जे काही दिग्दर्शक, डायरेक्टर, संगीतकार आहेत, एक आहेत उमेश म्हैसकर, जे वर्धा जिल्ह्यातीलच त्यांची जन्मभूमी आहे. दुसरे आहेत विलास, जे या अगोदरसुद्धा त्यांनी 2 ते 3 मराठी चित्रपट काढलेले आहेत. एक मोठा प्रसिद्ध मराठी चित्रपट झालेला आहे, एक गोट्या दोन छोट्या. आणखीनही आहेत भांडेकर म्हणून आहेत, जे सुद्धा सेवानिवृत्त आहेत, सरकारी कार्यालयामधून सेवानिवृत्त झाले. यांनी अशी आपली एक मित्रमंडळी बनवली आणि बाबासाहेबांच्या जीवनावरती एक चित्रपट सुरू केला. आपण सुरुवातीला जाऊया, ज्यांनी एक गोट्या दोन छोट्या चित्रपट सुरू केलेला होता. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. विलासजी, कशी संकल्पना सुचली तुम्हाला? नमस्कार, जय महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आज हा जो दिवस आहे हा फार चांगला दिवस आमच्यासाठी उजळला आहे, जे की उमेश क्रिएशन्स अँड फिल्मच्या वतीने आम्ही भीम जयंती या नावाचा चित्रपट करतो आहे.